छान त्रास. कात्रज चौकामधला ब्रिज अजून पूर्ण नाही झाला. असे अनेक हे मुद्दे, नवीन जी गावं घेण्यात आली त्यांचे अनेक सोयीचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर आसावरी जगदाळे या गावावर आता जवळपास 4-5 महिने झाले असते, 100 दिवसाहून जास्त झाले. महाराष्ट्र सरकारने शब्द दिला होता की आसावरी जगदाळेला ते नोकरी देतील, सगळ्यांनाच द्यायचा शब्द दिला. आता त्या नोकरीचं पुढे काय झालं तर ती फाईल पुण्यातून मुंबईला गेलेली आहे. युडी डिपार्टमेंटमध्ये आहे. युडी सेक्रेटरीशी पण मी आत्ताच बोलले. त्यांचं म्हणणं आहे की मी 1-2-4 दिवसात त्यांनी शब्द दिला की आठवड्याभराच्या आत ते ती प्रोसेस करून परत पुण्याला पाठवतील. म्हणजे आम्ही रेग्युलरली या गोष्टीचा फॉलोअप करतोय. पण आसावरी जगदाळेला आणि पेलगावमध्ये जी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत त्यांना जो नोकरीचा शब्द महाराष्ट्र सरकारने दिला आहे, आमची विनंती आहे की हा पाळावा. कारण का खूप दिवस झालेले त्या प्रोसिजरमध्ये नका अडकूया. पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन टू डायरी काहीच अंतर नाही आहे. 2 तास लागले आमच्या सहकार्याने आणि रोजची कथा आहे. आणि सांगून थकलो आम्ही. आंदोलनं करून झाली, मीटिंग घेऊन झाल्या, काय करावं आता कळेना. खड्डे तर आहेतच. गडकरी साहेबांकडे फॉलोअप केले, सगळं करून झालं. पण हे सरकार काहीच करत नाही ना. दुर्दैव आहे की हे सरकार प्रोडक्टिव्ह काहीच करत नाही. नुसते पक्ष फोडा, घरं फोडा, आता वड पण फोडा, सगळं फोडाफोडीचं राजकारण एवढंच करतात. सत्तेमध्ये येऊन बसल्या तुम्ही करणार काय लोकांसाठी? भरडला जातोय सर्वसामान्य पुणेकर. त्याच्यात आपण सगळे आपण नागरिकही आहोत ना. तुम्हाला पण कळतं ना आता किती त्रास होतो मला सांगा. खड्ड्यांचं केवढं मोठं रिपोर्टिंग तुम्ही सगळे करताय. दुर्दैव आहे की एवढा टॅक्स आपण भरतो, एवढी मोठी सत्ता त्यांना आहे, पण त्याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही, कुठलीच सुधारणा होत नाही. आणि टॅक्स काय कमी होत नाही, टॅक्स वाढतच चाललाय, महागाई वाढतच चालली आहे, बेरोजगारी वाढत चालली. भलं कुणाचं होतंय? एक मोठा प्रश्नच आहे. 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो, दर 3 तासाला. हे माझं स्टेटमेंट नाही आहे. मकरंद आबा पाटील जे या सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांचं स्टेटमेंट आहे. दर 3 तासाला एक शेतकरी या सरकारमध्ये आत्महत्या करतो. शिक्षक आत्महत्या झालेल्या आहेत. जलजीवन मिशनचं काम करणारे लोक आत्महत्या करत आहेत. 12,000 लोक इन्फोसिसनी कमी केलेले. हे प्रश्न माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे असतात. याच्यासाठी मला लोकांनी निवडून दिले. कोण कुणाच्या घरी जाणार, काय करणार, काय खाणार, काय समजणार.